आपण ऐकत आहात भाग्यविधाता भाग 9. शांता दांडकं घेऊन सज्ज झाली होती. प्लीज नका ना मारू, मी काहीच केलं नाही. आरोहीचा श्वास फुलला होता. समशेराला कॉल करून बराच उशीर झाला होता, तरी तो आला नव्हता. म्हणून जयाचं अवसान गळून गेलं होतं. तितक्यात पोलीस स्टेशनच्या बाहेर एक ब्लॅक मर्सिडीज येऊन थांबली. तशा सर्वांच्या नजरा त्या दिशेने गेल्या. समशेरा गाडीमधून उतरला. तसे जयाच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. लवकर चल, नाहीतर ते आरोहीला मारतील. जयाला बोलताना त्रास होत होता. बॉस आले आहेत, ते सर्व काही ठीक करतील. समशेरने तिला धीर दिला आणि गाडीचा बॅक डोअर ओपन केला. तसा विश्वजित पाटील बाहेर निघाला. असली कामं त्याच्या प्रेस्टिजला सूट करत नव्हती, पण समशेर गेल्या कित्येक वर्षापासून त्याच्यासाठी काम करत होता. त्याने बऱ्याच वेळा विश्वजितचा जीव वाचवला होता, म्हणून त्याच्यासाठी तो इतका तर नक्कीच करू शकत होता. विश्वजित जसा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दाखल झाला, पोलीस ऑफिसर उठून उभे राहिले. मिस्टर पाटील, तुम्ही या, बसा ना. तिथे असं कोणीही नव्हतं जे विश्वजित पाटीलला ओळखत नव्हतं. त्याची धारदार नजर आणि चेहऱ्यावर असलेले करारी भाव बरंच काही सांगून जात होते. शांताने पण हातातलं दांडकं खाली टाकलं आणि त्याला पाहू लागली. विश्वजित आरामात खुर्चीवर बसला. आरोहीने त्या दिशेला पाहिलं, पण तिला विश्वजितचा संपूर्ण चेहरा दिसत नव्हता. हे काय चाललं आहे इन्स्पेक्टर? तुमची काय इच्छा आहे की मी यावेळी DSP यांची झोपमोड करावी? तसं असेल तर माझी काहीच हरकत नाही. विश्वजितने हातामध्ये मोबाईल घेतला. आमची काय चूक झाली आहे? आम्ही तर काहीच केलेलं नाही. DSPचं नाव ऐकून पोलिसांचे धाबे दणाणले होते. ज्या मुलीला तुम्ही अटक केली आहे ती निर्दोष आहे. आत्ताच्या आत्ता तिला सोडवा आणि जो मुलगा बाहेर बसला आहे त्याला आधी अटक करा, कारण त्याने त्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, समशेरा म्हणाला. एका साध्या मुलीला सोडवण्यासाठी विश्वजित पाटील आलेले आहेत. पोलीस ऑफिसर यांचा विश्वास बसत नव्हता. त्या मुलीला आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचं आणि आत्ता यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं ती खबर चुकूनही बाहेर जाता कामा नये, नाहीतर परिणाम वाईट होतील. विश्वजित त्यांच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला व बाहेर निघून गेला. त्याचं काम झालं होतं. त्या मुलीला बाहेर काढा. आणि काय ओ मॅडम, तुम्हाला आधी सांगायला काय झालं होतं की तुम्ही मिस्टर पाटील यांना ओळखतात? इन्स्पेक्टर जयाला म्हणाले. आधी सांगितलं असतं तर तुमचा चेहरा पाहण्यासारखा झाला नसता. आधी त्या हेमंतला आतमध्ये टाका आणि त्याची चांगली धुलाई करा, जया म्हणाली. आरोहीला जेल बाहेर काढण्यात आले. जयाने तिला मिठी मारली. अजिबात रडायचं नाही, मी आहे ना, जयाने तिला धीर दिला. विश्वजित गाडीमध्ये बसला होता. समशेर, थँक्यू सो मच. तुझ्या बॉसना पण थँक्यू सांग. आज तुमच्यामुळे आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो आहोत. जयाच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे भाव होते. मी तुला मेसेज करेन. आधी तुम्ही दोघी घरी जा, बरीच रात्र झाली आहे, समशेरा म्हणाला. विश्वजितचं लक्ष सहज बाहेर गेलं तर एक मुलगी आपली उभी होती. तिने डोक्यावरून ओढणी घेतली असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नाही. जया तिच्या जवळ आली आणि तिला घेऊन गेली. तसा तो समजून गेला की ही तीच मुलगी आहे जिची आपण सुटका केली होती. काही का असेना, पण आज त्याच्यामुळे आरोही वाचली होती. रात्री बराच उशिराने विश्वजित घरी आला होता.
त्याची भूक मरून गेली होती. त्याने जान्हवीच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर ती निवांत झोपली होती. रात्रोपाळी करणारी नर्स खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होती. तसा तो निश्चित झाला आणि आपल्या रूममध्ये गेला. त्याने अंगावरचा कोट आणि शर्ट बाजूला काढून फेकला आणि बाथरूमच्या दिशेने निघाला. तसं त्याचं लक्ष सहज बेडवर गेलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, कारण बेडवर त्रिशा झोपली होती. यावेळी तिच्यासोबत वाद घालणं त्याला उचित वाटलं नाही, म्हणून तो गेस्ट रूममध्ये निघून गेला. पण त्रिशाचं असं बेताल वागणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. सकाळी रीटा, राकेश आणि अभिजित हॉलमध्ये बसले होते. बँगलोरमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही गेला असता तो बरं झालं असतं. सध्या मी नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये बिझी आहे, म्हणून मला जमणार नाही, अभिजित म्हणाला. डोंट वरी, मी जाईल. असेही ऑफिसमध्ये मला जास्त काम नसतं, म्हणून मी पण बोर झालो आहे, राकेश म्हणाले. मी पण तुझ्यासोबत येते. किती दिवस झाले आपण कुठे बाहेर गेलो नाही, रीटा लाडात येत म्हणाली, ज्यामुळे राकेश ओशाळले. गुड मॉर्निंग आंटी, त्रिशा आळोखे देत बाहेर आली. गुड मॉर्निंग बच्चा, तू पण आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला बस, रीटा म्हणाली. त्रिशाची नजर विश्वजितला शोधत होती. रात्री विश्वजित घरी आला नाही का? मी केव्हाची वाट पाहत होते, त्रिशा चेहरा पाडून म्हणाली. भाई रात्री उशिरा घरी आले होते. सकाळी मी त्यांना जिममध्ये जाताना पाहिलं होतं, अभिजितने सांगितले. ओ आय सी, म्हणजे हा रात्री घरी आला होता. मग रात्रभर कुठे गेला होता, त्रिशा स्वतःशी म्हणाली आणि जिमच्या दिशेने निघाली. बंगलोच्या वरती असलेल्या टेरेसवर ओपन स्पेस असलेली भली मोठी जिम होती. तो रोज सकाळी नित्यनियमाने वर्कआउट करत होता. त्याच्या बाजूला स्विमिंग पूल होता. वर्कआउट केल्यानंतर त्याला स्विम करायची सवय होती. त्रिशा आतमध्ये आली. तिची नजर विश्वजितवर पडली. यावेळी तो अप्पर बॉडी वर्कआउट करत होता. आधीच शर्टलेस असल्यामुळे त्याचे ॲप्स व बायसेप्स कहर ढाळत होते. त्याचं शरीर घामाने ओलचिंब झालं होतं. कितीतरी वेळ ती भ्रमिष्ठासारखी त्याला पाहत होती. ज्या शरीरावर फक्त आपला अधिकार आहे, ते शरीर तो दुसऱ्या मुलींच्या स्वाधीन करतो, हे तिला कधीच आवडलं नव्हतं. तिने मनात आणलं असतं तर त्या मुलींचे ॲड्रेस शोधून एकीलाही जिवंत सोडलं नसतं. विश्वजितने नॅपकिनने चेहऱ्यावरचा घाम पुसला. तितक्यात त्रिशाने त्याला पाठून मिठी मारली. उफ विश्वा, मी शब्दात सांगू शकत नाही की तू किती हॉट दिसत आहेस. रात्री मी किती वाट पाहिली, तू आला का नाहीस. त्रिशाने दोन्ही हातांची बोटं लॉक केली, ज्यामुळे त्याच्या छातीवर असलेली पकड आणखी घट्ट झाली. विश्वजितने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली. तुला याआधी पण कित्येक वेळा बजावून सांगितलं होतं, पण तुझ्या डोक्यामध्ये काही शिरत नाही. यापुढे माझ्या परमिशनशिवाय माझ्या बेडरूममध्ये आलीस तर लक्षात ठेव, विश्वजित तिच्यासमोर बोट नाचवत म्हणाला. तुझी हीच अदा या त्रिशाला घायाळ करत असते. सिरियसली, रागामध्ये तू आणखी हॉट दिसतोस. प्लीज विश्वा, एकदा माझी इच्छा पूर्ण कर, त्यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही. त्रिशाने पूर्ण आवेगाने स्वतःला त्याच्या मिठीमध्ये झोकून दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर कॉलर बोनवर अधाशासारखे ओठ फिरवू लागली. स्टॉप इट त्रिशा, विश्वजित तिला दूर करत होता, पण
पण तिने आपल्या हातांमध्ये त्याचे केस घट्ट पकडले होते. नकळत तिचे होठ त्याच्या ओठांना भिडले आणि विश्वजितने तिच्या केसांना धरून तिला बाजूला केलं. तू अशी ऐकणार नाहीस. आज तुझा चॅप्टरच क्लोज करून टाकतो. विश्वजितने तिचा हात पकडला व तिला ओढतच बाहेर घेऊन जाऊ लागला. आर यू मॅड विश्वा? हे काय करत आहेस? त्रिशा ओरडत होती. विश्वजित तिला घेऊन हॉलमध्ये आला. राकेश, टीना आणि अभिजित तिथेच बसले होते. व्हॉट हॅपन भाई? अभिजितने विचारले. या मुलीला आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोर घेऊन जा, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही, विश्वजित म्हणाला. त्रिशा तुझी होणारी बायको आहे. लग्नानंतर ती याच घरामध्ये राहणार आहे, म्हणून तुझं हे वर्तन चुकीचं आहे, राकेश म्हणाले. लग्न? माय फूट. या मुलीसोबत मी या जन्मात तरी लग्न करणार नाही. अंकलला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेल, पण आत्ता हिला माझ्या डोळ्यासमोरून दूर करा. विश्वजितची धारदार नजर तिच्यावर पडली. समजतो काय तू स्वतःला? स्वतः 4 ठिकाणी तोंड मारून येतो आणि मला शहाणपणा शिकवतो. हे घर आणि तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल, नाहीतर मी तुझ्या आयुष्यात एकाही मुलीला येऊ देणार नाही. त्रिशा काय चीज आहे अजून तुला माहीत नाही. त्रिशा पण त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. चॅलेंज काय? या विश्वजितला चॅलेंज? लग्न तुम्ही करणार, ते पण तुझ्या डोळ्यासमोर. तुला जे काही करायचं असेल खुशाल कर, आय डोंट केअर, पण त्याआधी माझ्या घरातून चालतं व्हायचं. विश्वजितने तिचा दंड पकडला आणि तिला तसाच ओढत बंगल्याच्या बाहेर घेऊन जाऊ लागला. तितक्यात राकेशची नजर त्याच्यावर पडली. स्टॉप इट विश्वा, सोड तिला. तू चुकीचा वागत आहेस, राकेश म्हणाले. पण याचा विश्वजितवर काहीच परिणाम झाला नाही. तुझा मुलगा आधीपासूनच चुकीचा वागत आला आहे, पण तुला ते समजत नाही. आता पुढे काय होईल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, रीटा कुस्ती हसत म्हणाली. विश्वजितने तिला घराबाहेर काढलं. तेव्हाच त्याच्या मनाला शांती मिळाली. पण यावेळी त्रिशाचे डोळे आग ओकत होते. आज तिचा जो अपमान झाला होता तो ती कधीच विसरणार नव्हती, कधीच नाही. आरोहीचा जॉब गेला त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं. जयचंद यांच्या दुकानात तिने 25 दिवस काम केलं होतं, ज्याचे तिला पैसे मिळाले नव्हते. आता या महिन्याचं रेंट कसं द्यायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. मुंबईमध्ये येऊन तिला महिना झाला होता, तरी तिची परिस्थिती अजूनही तशीच होती. आता पुढे काय करायचं? जयचंद यांच्या दुकानात जो प्रकार झाला तो आपल्या एरियामध्ये चांगलाच गाजला आहे, त्यामुळे मला नाही वाटत की या ठिकाणी आरोहीला जॉब मिळेल, जया म्हणाली. ते सोड, पण उद्या आंटी रेंट घ्यायला येईल, त्याचं काय करायचं? या महिन्यात मी पण पैसे घरी दिले आहे, म्हणून माझ्याजवळ नाही, जुलिया म्हणाली. जयाची परिस्थिती पण तिच्यासारखी होती, कारण तिचा लहान भाऊ शिकत होता, त्यामुळे तिला गावी दर महिन्याला पैसे पाठवावे लागत होते. तुम्ही दुसरा एखादा जॉब पहा, मी करेल, आरोही म्हणाली. मी अण्णांना विचारून पाहू का? त्याला कामासाठी मुली हव्या आहेत, जुलिया म्हणाली. तुझं डोकं फिरलं आहे का? आरोही तशा ठिकाणी काम करणार नाही, जया म्हणाली. त्याला वेटर म्हणून मुली हव्या आहेत, आणि माझा फ्रेंड शंतनू आहे ना, तो तिची काळजी घेईल. शंतनू कसा आहे हे तुला पण चांगलं माहीत आहे, जुलिया म्हणाली. काय काम करायचं आहे? आरोहीने घाबरत विचारलं. एका बारमध्ये वेटरचं काम आहे, तुला नाईट शिफ्ट करावी लागेल. तू हो म्हणत असेल तर मी अण्णांसोबत बोलून घेते.
हे बघ आरोही, आपल्याजवळ दुसरा ऑप्शन नाही आणि तुला असं घरात बसून चालणार नाही, जुलिया म्हणाली. तिला फोर्स करू नको, तिच्या रेंटचं मी पाहून घेते, जया म्हणाली. मी करेल काम. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही. मला माहीत आहे की आधीच तुम्हा दोघींचे बरेच पर्सनल प्रॉब्लेम आहेत, त्यामध्ये आणखी माझी भर नको. आरोहीचं दोघींना वाईट वाटत होतं, पण त्यांचाही नाईलाज होता. क्रमश. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.